हॅलो ऑल, जो गेम आपण आता बघणार होतो 2021 साली झालेल्या मॅग्नस कार्लसन इन्व्हिटेशन स्पर्धेच्या फायनल मधला दुसरा ब्लिट्झ सामना आहे. आधीचे जे मेन सामने होते ते 2-2 असे बरोबरीत सुटल्यामुळे टायब्रेकर म्हणून ब्लिट्झ सामने खेळवावे लागले, ज्यामध्ये खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला इयन नेपोनिशी, काळ्या बाजूला अनिश गिरी. तर पहिला ब्लिट्झ सामना जो होता तो अनिश गिरीने जिंकला होता. जर हा देखील सामना त्याने जिंकला तर तो स्पर्धा जिंकेल, आणि जर नेपोने हा सामना जिंकला तर टाय ब्रेकर म्हणून आर्मगॅडन गेम खेळवावा लागला असता. तर या सामन्यात काय झालं ते आपण बघू. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली B3. हा अटॅक जो आहे तो निमझोविच लार्सन या नावाने ओळखला जातो, पण क्लासिकल चेसमध्ये फारसा आपल्याला बघायला मिळत नाही. उत्तर आले D5, बिशप B2, बिशप F5, D3, C5, नाईट D2, नाईट F6, G3, नाईट C6, बिशप G2, E5. म्हणजे या अतिशय साध्या साध्या ओपनिंग चालली आहेत. तुम्ही जर बघितलं तर पांढऱ्या खेळाडूने डबल फिएंकेटो बिशपचा वापर केलेला आहे, ज्याला उत्तर देण्यासाठी काळ्या खेळाडूने सेंटर ऑफ द बोर्ड आहे तो कंट्रोल केलेला आहे. पुढची चालू होती E4, D टेक्स E4, D टेक्स E4, बिशप E6, नाईट G2 F3, क्वीन C7, कॅसल बाय व्हाईट, बिशप E7. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की या क्लासिकल ओपनिंग्स पेक्षा ही थोडीशी वेगळी ओपनिंग आहे. पण पुन्हा एकदा की हा ब्लिट्झ सामना आहे, फार काही अवघड किंवा फार कॉम्प्लिकेटेड काहीतरी खेळण्यापेक्षा पोझिशन सिम्प्लिफाय करण्यावरती भर दिला जातो. पुढची चाल होती नाईट C4, रुक D8, क्वीन B1. कारण रुकचा जो होता तो डायरेक्ट अटॅक क्वीन वरती येत होता, म्हणून क्वीन B1, बिशप टेक्स C4, B टेक्स C4, कॅसल बाय ब्लॅक, रुक E1, नाईट D7, बिशप F1, नाईट D4. आता नाईट D4 ह्या झाल्यानंतर पांढऱ्या खेळाडूची चाल होती नाईट D2. खरे तर या परिस्थितीमध्ये पांढरा खेळाडू घोडा एक्सचेंज करू शकला असता, पण अगेन काळ्या प्यादाने जर तो घोडा मारला असता तर D4 आणि E5 या दोन्ही घरांवरती काळी प्यादी आली असती, ज्यामुळे पांढरा बिशप जो आहे तो ब्लॉक झाला असता. तर हे कदाचित पांढऱ्या खेळाडूला नको होतं, म्हणून त्याने नाईट D2 चाल खेळली. ज्यानंतर बिशप G5, बिशप टेक्स D4, बिशप टेक्स D2, रुक D1, C टेक्स D4, रुक टेक्स D2. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आता पांढऱ्या खेळाडूला जे स्ट्रक्चर नको होतं तसं झालेलं आहे, बट त्यासाठी पांढऱ्या खेळाडूने जो बिशप जो होता तो डिॲक्टिवेट झाला असता, जो B2 घरावरती होता तो एक्सचेंज केलेला आहे. सो तो एक्सचेंज झाल्यामुळे आता A1 H8 डायगोनल जरी ब्लॉक झाला तरी काही परिणाम होणार नाही. तर या परिस्थितीत पुढची चाल होती नाईट C5, बिशप D3, रुक D6, रुक E2, रुक A6, क्वीन C1, रुक A4, क्वीन G5, F6, क्वीन H5, रुक A3, रुक D2, क्वीन A5. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की स्टेप बाय स्टेप अनिश गिरीने अशी वेळ आणलेली आहे की तुम्ही जर बघितलं तर त्याच्या प्यादांचं छान एक पिरॅमिड स्ट्रक्चर क्रिएट झालेलं आहे, किंवा पिरॅमिड नाही मग डायरेक्ट म्हणता येणार डायगोनल स्ट्रक्चर क्रिएट झालेलं आहे. ज्यानंतर पांढरा बिशप जो आहे तो आता त्याच्याच पांढऱ्या प्यादांमुळे ब्लॉक झालेला आहे. दुसरीकडे वजिराचा अटॅक जो आहे तो हत्तीवरती आहे, हत्ती बाजूला घ्यावा लागेल, आणि त्याचप्रमाणे A2 प्याद जे आहे त्याच्यावरती आता हत्ती आणि वजीर असा डबल अटॅक आहे. सो दिसायला ही पोझिशन अशी दिसते की बरोबरीत आहे किंवा फार काही अवघड नाही, पण ही परिस्थिती तुम्ही बघितलं तर काळ्या खेळाडूच्या पूर्णपणे फेवर मधली परिस्थिती आहे. पांढऱ्या खेळाडूकडे फार चांगल्या चाली शिल्लक नाहीयेत. या परिस्थितीत पुढची चाल होती रुक D2 D1, हत्ती वाचवला. ज्यानंतर रुक टेक्स A2. अनिश गिरीने आता एक प्यादा मारलेला आहे, त्यामुळे त्याच्याकडे आता एक एक्स्ट्रा प्यादा आहे. रुक A2 B1. नेपोने हत्ती एक्सचेंज केला नाही, कारण हत्ती जर एक्सचेंज केला असता तर एक कॉलमवरचं प्यादा लगेच पुढे येणं सुरू झालं असतं. क्वीन C7. तुम्ही बघितलं तर B2 प्यादाला B7 प्यादाला सपोर्ट दिलेला आहे. रुक F1, रुक A5,
आता नेपोने क्वीन G4 ही चाल खेळली. त्याने पहिल्यांदा तुम्ही बघितलं तर F4 जो स्क्वेअर आहे त्याला जास्तीत जास्त सपोर्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढची चाल होती रुक A3 F4 जी एक्सपेक्टेड चाल होती. नेपो जो आहे तो आता काय ब्रेक थ्रू मिळवण्याचा प्रयत्न करतोय. E टेक्स F4 G टेक्स F4 नाइट टेक्स D3 C टेक्स D3 रुक टेक्स D3. म्हणजे आता पुन्हा एकदा स्टेप बाय स्टेप चांगल्या चाली खेळून अनिश गिरीने अजून एक प्यादा मारलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर डी कॉलम आणि ए कॉलम इथली प्यादी जी आहे ती पास्ट पॉन मध्ये कन्वर्ट झालेली आहेत, ज्यांच्या पुढे पांढरे मोहरे नाहीयेत. बी कॉलमचा प्यादा देखील बऱ्यापैकी पास्ट पॉन आहे, पण ते पुढे येण्यासाठी सी कॉलम वरचा प्यादा आणि हत्ती यांना त्याला तोंड द्यावं लागेल. पण एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की 2 एक्स्ट्रा प्यादी आहेत ज्याचा एंड गेम मध्ये वापर अनिश गिरी करू शकतो. पुढची चाल होती E5 रुक E3. आता गिरीने लगेचच प्यादी एक्सचेंज केली नाहीत. त्याच्याकडे पुरेसा वेळ आहे, पुरेसे मोहरे आहेत, तो शांतपणे पोझिशन जास्तीत जास्त इम्प्रूव्ह करतोय. क्वीन G2 क्वीन C6. अनिश गिरीने आता क्वीन एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे, पण अगेन नेपोची चाल होती क्वीन D5 चेक. त्याने लगेचच क्वीन एक्सचेंज केली नाही, कारण क्वीन एक्सचेंज करणं हे 2 एक्स्ट्रा प्यादी असल्यामुळे अनिश गिरीला जास्त परवडतंय. पुढची चाल होती क्वीन टेक्स D5 सी टेक्स D5. सो नेपोने अशी वेळ आणलेली आहे की क्वीन एक्सचेंज झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आता नेपोकडे पांढरं पास पॉन आहे. त्याने आपलं पांढरं प्याद पुढे जावं यासाठी अशा पद्धतीने क्वीन एक्सचेंज केली की पांढरं प्याद D5 घरावर येईल. आणि आता परिस्थिती अशी आहे की गिरीकडे डी बी आणि ए या तिन्ही कॉलमवरची प्यादी जी आहे ती आता पास पॉन मध्ये कन्वर्ट झालेली आहेत आणि नेपोकडे डी कॉलमवरचा प्यादा आहे. तर या परिस्थितीत पुढची चाल होती एफ टेक्स E5 रुक टेक्स B7 ई टेक्स F4 रुक C1 F3. आणि आता पास पॉन अतिशय डेंजर झालेली आहेत. तुम्ही बघितलं तर गिरी जो आहे तो ए कॉलमवरच्या प्यादाकडे लक्षही देत नाहीये, तो डी आणि एफ कॉलमवरची प्यादी पुढे ढकलायचा प्रयत्न करतोय. किंग F2 रुक E2 चेक किंग F1 रुक E5 रुक C2 C7. तुम्ही जर बघितलं तर आता G7 प्यादावरती अटॅक आहे, ज्यामुळे काळा राजा चेकमेट होऊ शकतो. जर काही चुकीची चाल खेळली, जसे लेट्स से एक प्यादा पुढे घेतलं, तर हा खूप मोठा ब्लंडर होईल. राजाला चेक बसेल, राजाला कंपल्सरी आत जावं लागेल, पुन्हा एकदा चेक, राजाला बाहेर यावं लागेल आणि हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बघायला मिळेल. सो रुक C2 C7 ही एक अतिशय इंटरेस्टिंग चाल आहे. खेळण्याच्या फ्लो मध्ये जर काळ्या खेळाडूने चूक केली तर त्याचा राजा चेकमेट होईल, पण अनिश गिरीने चूक केली नाही. त्याची चाल होती रुक G5. त्याने प्यादा वाचवलेला आहे, सो आता राजा चेकमेट होणं काही शक्य नाही. पुढची चाल होती H4 ज्यानंतर रुक G4 किंग F2 रुक G2 चेक किंग F1. ज्यानंतर अनिश गिरीने खेळलेली चाल होती F2 आणि ही चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूने म्हणजे नेपोने आपली हार मान्य केली. त्याचे कारण तुमच्या लक्षात आलं असेल की समजा या परिस्थितीमध्ये हत्ती मारला तर वजीर अशा पद्धतीने राजाला चेक देईल. आता राजा खरोखरच कुठल्याही कोपऱ्यात जरी गेला, लेट्स से राजा काळ्या घरावर गेला, तरीही तुमच्या लक्षात येईल की हत्ती पुढे येऊ शकतो, राजाला चेक आहे आणि हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतो. किंवा तुम्ही दुसरं काही असेल तर करून बघा. किंग F1 या चालीनंतर F2 ही चाल काळ्या खेळाडूने खेळली. समजा हत्ती मारला, राजाला चेक दिला, आता राजा समजा काळ्या घरात गेला तरीही वजीराचा चेक आहे, राजा F कॉलम मध्ये येऊ शकत नाही, हत्ती आहे. सो राजाला कंपल्सरी पांढऱ्या घरावर जावं लागेल, ज्यानंतर हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बघायला मिळाला असता. सो F2 या चालीनंतर हत्ती मारल्यानंतरची सगळी व्हेरिएशन्स ही पांढरा राजा चेकमेट करणारी आहेत. म्हणून ते रोखण्यासाठी लेट्स से आता राजा पांढऱ्या घरात घेऊन बाजूला घेतला,
तरीही फारसा काय फायदा नाही, चेक बसेल, राजा पुन्हा एकदा चेकमेट झालेला आहे. म्हणजेच तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल राजाने हत्ती मारला काय किंवा राजा बाजूला गेला काय, राजा चेकमेट होणार हे नक्की आहे. म्हणून चेस इंजिनच्या ज्या परफेक्ट चाली आहेत सॉरी त्या जर खेळल्या तर परिस्थिती अशी होईल की F2 नंतर रुक F7, रुक G1 चेक, किंग टेक्स F2, रुक टेक्स F7 चेक, रुक टेक्स F7, किंग टेक्स F7, किंग टेक्स G1. पण ही जरी परिस्थिती अशी आली तरी तुमच्या लक्षात येईल की पांढरी प्यादी जी आहेत ती ब्लॉक झालेली आहेत, ती पुढे जायला लागली की काळा राजा मध्ये येऊ शकतो. दुसरीकडे काळी प्यादी तुम्ही बघा अतिशय वेगाने पुढे येऊ शकतात. हा एंड गेम जो आहे तो पूर्णपणे काळ्या खेळाडूच्या फेवर मधला आहे. सो हे लक्षात घेऊनच F2 या चालीनंतर इयन नेपोनिशीने आपली हार मान्य केली. तर आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल. आणि हो, हा गेम जिंकल्यामुळे अनिश गिरीने मॅग्नस कार्लसन इन्व्हिटेशन स्पर्धा देखील जिंकलेली आहे. सो आय होप की तुम्हाला हा ब्लिट्झ गेम देखील आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.